ओके. सो नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन असेल आपला, म्हणजे इट इज जस्ट अन ॲझम्पशन. ठीक आहे, जसं की कुणालाच काहीच माहिती नाही आहे पेपर कसा असेल काय असेल. वी आर जस्ट अज्युमिंग थिंग्स. ओके, त्याच्यावरनं एक अझम्पशन असं बनवलेलं आहे की हा क्वेश्चन आपला दुसरा असू शकतो, व्हॉट इज क्राईम अँड व्हॉट आर द इसेन्शियल्स ऑफ अ क्राईम. क्राईम काय आहे आणि क्राईमचे इसेन्शियल्स काय आहेत. ठीक आहे, सो समजून घेऊयात. सो व्हॉट इज क्राईम. आता मी इथं वरती एक प्रॉपर डेफिनेशन लिहिली आहे बघा. ती ॲक्ट ऑर ओमिशन दिसते इथं तुम्हाला. ॲक्ट ऑर ओमिशन. ठीक आहे, ॲक्ट ऑर ओमिशन वरती लिहिलं ना. दॅट इज फॉरबिडन बाय लॉ अँड इज पनिशेबल बाय स्टेट. एक अशी घटना, ॲक्शन किंवा ओमिशन किंवा एखादं क्रिया न करण्यासुद्धा क्राईम असू शकतो. ओके, दॅट इज फॉरबिडन बाय लॉ म्हणजे लॉ त्याला फॉरबिड करतं, लॉ त्याला परमिशन देत नाही. अँड इज पनिशेबल बाय स्टेट, आणि पनिशमेंट कोण देतं, स्टेट देतं. सो खूप सिम्पल आहेत, तीन गोष्टी आहेत. ॲक्ट, फॉरबिडन बाय लॉ, पनिशेबल बाय स्टेट, दॅट इज अ क्राईम. डेफिनेशन लिहायची क्राईमची. नेक्स्ट, व्हॉट आर द इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ अ क्राईम. क्राईमसाठी 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मी आता इथं थोडंसं नोट्समध्ये क्रम नाही लिहिलं, पण आता मी तुम्हाला एक क्रम सांगितलेला आहे. द व्हेरी फर्स्ट थिंग इज दॅट ॲक्ट शुड बी डन बाय अ ह्युमन बिंग. म्हणजे ते ॲक्ट एका ह्युमन बिंग थ्रू झाला पाहिजे. एक एक्झाम्पल समजून सांगतो. ओके, जर समजा एखाद्या टायगरने माणसाला मारलं तर दॅट इज नॉट कन्सिडर्ड ॲज अ क्राईम. तो क्राईम नाही आहे. हां, पण जर समजा एखाद्या माणसाने माणसाला मारलं तर डेफिनेटली इट इज अ क्राईम. सो ह्युमन बिंग शुड बी रिस्पॉन्सिबल सो दॅट वी कॅन पनिश हिम फॉर द क्राईम. ओके, नेक्स्ट सेकंड गोष्ट तुम्हाला लिहायची, ॲक्टस रियस. बघा ह्याला कसं प्रोनाऊन्स करतात, ॲक्टस रियस. ॲक्टस रियस म्हणजे रियस इज अ गिल्टी. ॲक्टस म्हणजे ॲक्ट, गिल्टी ॲक्ट, क्रिमिनल ॲक्ट. ओके, आता इथे दिले बघा त्यांनी, द ॲक्च्युअल अनलॉफुल ॲक्शन ऑर ओमिशन. एखादी ॲक्ट आपण करतोय, से फॉर एक्झाम्पल रॉबरी, थेफ्ट, अनलॉफुल आहे ना, गिल्टी ॲक्ट आहे, पनिशेबल आहे. मर्डर, ठीक आहे, किडनॅपिंग, ठीक आहे. सो याला आपण काय म्हणतो, गिल्टी ॲक्ट. काय म्हणतो, गिल्टी ॲक्ट. तिसरं आहे मेन्स रिया. आता हे खूप महत्त्वाचं आहे बरं का. मेन्स रिया म्हणजे इंटेन्शन, क्रिमिनल इंटेंट, गिल्टी माइंड. म्हणजे फक्त क्रिया करणं आणि ती क्रिया डोक्यामध्ये ठेवून एखाद्याचा बदला घेणं वगैरे असे म्हणतो ना आपण, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज क्रिमिनल इंटेंट. ओके, मेन्स रिया, गिल्टी माइंड. आता मेन्स रिया का महत्त्वाचा आहे, बिकॉज काही ॲक्सिडेंटल घटना घडतात. त्या ॲक्सिडेंटल घटना ज्या असतात त्या ॲक्सिडेंटल घटनांना डिफरन्शिएट करण्यासाठी आपल्याला मेन्स रिया खूप महत्त्वाचा असतो. ओके, सो लक्षात ठेवायचं. ओके, इट इज द इंटेन्शन ऑर नॉलेज ऑफ डुईंग रॉंग. ओके, आणि लास्ट आहे इंजुरी. लास्ट काय आहे, इंजुरी. इंजुरी काय, इट इज थ्रू बॉडी, माइंड, रेप्युटेशन ऑर प्रॉपर्टी. ठीक आहे, बॉडी, माइंड, रेप्युटेशन ऑर प्रॉपर्टी. लक्षात घ्या, समजून घ्या, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. सो 4 गोष्टी सांगायच्या आपण. पहिलं ह्युमन बिंग, दुसरं ॲक्टस रियस, तिसरं मेन्स रिया आणि चौथं इंजुरी. या 4 गोष्टी जर आपण एक्सप्लेन केल्या तर डेफिनेटली यू विल गेट द फुल मार्क्स. ठीक आहे, आता हे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्यात तुम्ही एक्स्ट्रासाठी तुम्ही लिहू शकता याच्यामध्ये. ओके, थँक्यू.